नि निशांत शिवलकर आणि समर्थ कडू ही मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे आणि या दोन्ही फलंदाजांकडून भरमसाठ अपेक्षा धर्मीन संघाला असणार, कारण धर्मीन संघाचे सुद्धा पॅकर्स यांचा सुद्धा समीरजी चौगुले यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण कारण 40+ समीरजी चौगुले यांचा संघ गेल्या 2-3 वर्षामध्ये मी सातत्याने 40+ क्रिकेट जे काही फॉलो करतोय त्याच्यामध्ये समीर चौगुले यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे, कारण अलिबाग हे नाव जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं 40+ तेव्हा समीर चौगुले आणि राकेश चव्हाणे हे दोन आपल्याला अर्थातच मंडळी पाहायला मिळतात ज्यांच्याकडून महत्त्वाचं सहकार्य असतं आणि आपल्या मैत्री चषक वर्सोलीसाठी सुद्धा समीर चौगुले यांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. अँड ओव्हर टू यासीन जी मर्चंट. धन्यवाद संदीप. आणि या अगोदर आपण एक इथे सन्मान घेणार आहोत. सन्माननीय विजयजी खिल्लारे, असिस्टंट ऑफ पोलीस इन्स्पेक्टर अर्थात API यांना विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती यावं. आपला यथोचित इथे सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय विजयजी खिल्लारे, मी शबीरभाई कुरेशी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय API विजयजी खिल्लारे यांचं यथोचित स्वागत करावं. आज एक खेळाडूच्या रूपामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. सन्माननीय विजयजी खिल्लारे, व्यासपीठावरती आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. यानंतर होणारा सामना त्याची सुद्धा मी अनाउन्समेंट आता करू इच्छितोय. मारुती चलिए दोस्तों, स्ट्राइकिंग एंड पर समर्थ कडू और नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है निशांत शिवलकर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी रुपेश म्हात्रे के ऊपर. रुपेश अब्दानी जी पहला ओवर लेके आए हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. 30 गज के दायरे के बाहर हम देख सकते हैं कि एक डीप मिड विकेट बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, और उसी के साथ साथ लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है. आहा, कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी. रुपेश म्हात्रे अर्थात समर्थ कडू जैसे बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना, मैंने जैसे कहा कि अपने आप में एक बहुत बड़ी चुनौती होती है, उस चुनौती को स्वीकार किया है और अपनी कलात्मक गेंदबाजी का प्रदर्शन उन्होंने किया है पहले ओवर में. अगर ये भी गेंद अगर डॉट होती है तो 500 रुपये का इनाम दिया जाएगा मिस्टर जमीर की जानिब से. आणि याच दरम्यान सन्माननीय विजयजी खिल्लारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय साबीरभाई कुरेशी मॅन फ्रॉम थर्ड यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय API विजयजी खिल्लारे यांचं इथे यथोचित स्वागत करावं. धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपले अगदी मनपूर्वक आभार. आणि याच दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मैत्री ग्रुप आणि मैत्री चषकामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. और यहाँ पे पहले मैदान के अंदर देखिए पहला छक्का आता हुआ समर्थ कडू ने अपना अकाउंट ओपन किया है. आहा, इस मरतबा कमाल का एक स्क्वायर कट देखने को मिला. ओवर द कवर, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए.
जुनून के साथ खेला जाता है, एक एक रन सेव करने के लिए किस तरह से एफर्ट यहाँ पे लगाया जाता है। बहुत ही कमाल की फील्डिंग। 5 गेंदें पहले डाली जा चुकी है। बहुत ही बढ़िया शुरुआत के बाद रुपेश म्हात्रे के ऊपर हल्ला बॉल किया है। पहली 2 गेंदें बिंदी आई थी, मगर उसके बाद एक छक्का, एक चौका और ये ट्रिपल रन हमें देखने को मिले। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ने में कामयाब। ओवर द मिड ऑन, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। विकेट देवीदास, आहा हा, लाजवाब गेंद थी, शानदार गेंद। बल्लेबाज समर्था कड़ू ने पहले मन बना लिया था, इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे, अपने आप को रूम दिया था, मगर देखा टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ गेंद आ रही है, फिर अपने बल्ले को कंट्रोल किया और ढीले हाथों के साथ सामने की तरफ उस गेंद को मात्र ढकेला, क्योंकि खाली क्षेत्र है, नज़दीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फ़ायदा उठाते हुए 1 रन यहाँ पे चुरा लिया। समर्था इस 1 रन के साथ पहुंचे हैं 14 पर। टीम का स्कोर जा पहुंचा है 20 रन। अब स्ट्राइकिंग एंड पर निशांत शिवलकर, हालांकि एक ही गेंद का सामना किया और एक गेंद पर छक्के से यहाँ पे शुरुआत की है। मैं अक्सर कहता हूँ दोस्तों कि नज़रें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नज़रें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज़ को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज़ से इस तरह से निशान ने किया है तो अंजाम क्या होगा। फुल टॉस गेंद, मगर उल्टे हाथ से खेलने की कोशिश पूरी तरीके से असफल, मिस शॉट कर गए और इसी के साथ सीधा गेंद स्टंप से जाके टकराई, खंबा उखाड़ दिया है और दूसरी ही गेंद के ऊपर निशांत शिवलकर मैदान से बाहर। और अब जो बल्लेबाजी करने के लिए मैदान में नमूदार हो चुके हैं वो है सोनिया गायकवाड़। सोनिया गायकवाड़ को पूरा महाराष्ट्र जानता है, क्योंकि एक वक्त था इस खिलाड़ी ने पूरे पनवेल तहसील में, उसी के साथ उरण तहसील में, नई मुंबई के खिलाड़ियों को या मुंबई की टीम को एकमात्र खिलाड़ी हमेशा आड़े आता था
जिसे मराठी में करते हैं नड़ता था, वो एकमात्र बल्लेबाज था सोन्या गायकवाड़। ये बॉल पे 6 मारेगा तो 1000। अगर इस गेंद के ऊपर छक्का लगाते हैं बल्लेबाज तो 1000 रुपये का इनाम यहाँ पे दिया जाएगा भाईजान की जानिब से। सोन्या गायकवाड़ के लिए बहुत ही सुनहरा अवसर ये मैं कहूँगा। हालांकि अंपायर से गार्ड लेते हुए नजर आ रहे हैं सोन्या गायकवाड़। आकाश तारेकर, आज जिनका नाम आप पूरे महाराष्ट्र में सुनते हो, उनके मामा सोन्या गायकवाड़ स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार है। यह है पहली ही गेंद पर उड़ाया था, मगर गेंद बल्ले के तकरीबन स्टिकर पर लगी थी और इसी वजह से मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए, मगर वहां के फील्डर थोड़ा सा फंबल हुए थे। अच्छी फील्डिंग के बावजूद वहां पे खराब थ्रो के कारण दोनों भी बल्लेबाजों ने दूसरा रन यहां पे मुकम्मल कर लिया है और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 22 पर, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं, धनवन बैटिंग करते ना, पहले बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं धनवीन स्पोर्ट्स अलीबाग। हालांकि टॉस जीता था आई एक्वेरा 11 पनवेल टीम ने और बल्लेबाजी के लिए दावत दी थी धनवीन स्पोर्ट्स अलीबाग को। अगर इस गेंद के ऊपर छक्का आता है तो 1000 रुपये का इनाम भाईजान की जानिब से। ये लीजिए, उड़ाया है उसे मिड विकेट के ऊपर से, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन्स ऑन स्कोर कार्ड। हालांकि देवीदास कोहली एक बहुत ही जाने माने गेंदबाज, मगर आज जैसे ही सोन्या गायकवाड़ बल्लेबाजी के लिए स्ट्राइकिंग एंड पर उनके सामने आए, रनों की यहां पे बारिश नज़र आ रही है, रनों की बौछार। क्योंकि पहली गेंद पर 2 रन के साथ यहां पे आगाज़ किया था, उसके बाद एक हवा में तैरता हुआ छक्का हमें देखने को मिला, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर एक चौका। इस ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी, 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो 1000 रुपये का इनाम। जी हाँ, हवा में फिर से एक बार उछाल कर खेला है, डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात उस गेंद के नीचे। ओहो, शानदार कैच यहाँ पे, वेल जज कैच, और इसी के साथ सोन्या गायकवाड़ मैदान से बाहर। पहले ओवर के मुकाबले में देवीदास का ये ओवर अच्छा रहा। हालांकि इस ओवर में उन्होंने 13 रन खर्च किए, मगर 2 मुख्य बल्लेबाजों को, ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को चलता किया है। पहले निशांत शिवलकर और उसके बाद सोन्या गायकवाड़, क्योंकि निशांत ने भी छक्के से स्वागत किया था, आगाज़ किया था। उसके बाद सोन्या गायकवाड़ भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे थे। उनके बल्ले से एक छक्का, एक चौका हमें देखने को मिला। कुल मिला के 4 गेंदों का सामना किया सोन्या गायकवाड़ ने और अपने टीम के लिए 12 रनों का योगदान दिया। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज वसीम शेख, मैन फ्रॉम पुणे से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, इस खिलाड़ी का भी एक वक्त था लंबे लंबे छक्के लगाने के लिए, बड़ी बड़ी पारियां खेलने के लिए जाने जाते थे।
और आज 40 प्लस में फिर से एक बार क्या अपना यहाँ पे वही जौहर दिखाएंगे। हालांकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर है, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज समर्थ कडू हालांकि 40 प्लस हो चुके हैं, 43 साल के हो चुके हैं, मगर आज भी वही एटीट्यूड, आज भी वही अपना एक जज्बा दिखाते हुए, मगर हवा में खेलने की गलती और विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और पहली ही गेंद पर एक बड़ी मछली जाल में सचिन के नाम एक शानदार विकेट। आउट हो चुके हैं। समर्थन ने अपने टीम के लिए एक छक्का एक चौके की सहायता से 14 रनों का योगदान दिया। कुल मिला के 7 गेंदों का उन्होंने सामना किया। तकरीबन 200 के बैटिंग स्ट्राइक रेट से उन्होंने अपने टीम के लिए बल्लेबाजी की। समर्थ आउट होने के बाद नए बल्लेबाज रघुनाथ माड़ी मैन फ्रॉम अलीबाग वसीम शेख का साथ निभाने के लिए मैदान में नमूदार होते हुए, मगर सचिन घरत भी एक जाने माने गेंदबाज थे रघु फॉर राघू मैदानातून पिंजरा तोडून सीमारेषेच्या बाहेर त्याने भिरकावून दिला. त्यामुळे डीजे मास्टर थोडं गाणं बदलावं लागेल, कारण आता पिंजऱ्याच्या सर्व या ठिकाणी चेंदा मेंदा करून रघुनाथ माळी फॉर्मला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. और संदीप, रघु नाम जब भी मेरे सामने आता है तो मुझे क्रिकेट की दुनिया में रघु परदेशी, उसके बाद रघु माड़ी और वास्तव का रघु याद आता है. ये 3 ही रघु हमारे सामने आते हैं. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इस ओवर में 10 रन खर्च किए हैं सचिन घरत ने. कुछ हद तक अच्छी गेंदबाजी में कहूँगा. पहले 2 ओवर के मुकाबले में पहले ओवर में 19 रन रुपेश मात्रे ने खर्च किए थे. दूसरे ओवर में देवीदास कोहली ने 13 रन खर्च किए थे. और सचिन का ये ओवर काफ़ी नपातुला घटता हुआ दिखाई दे रहा था, मगर अंतिम गेंद के ऊपर रघु ने आओ देखा ना ताओ और लॉन्ग के ऊपर से खेला था सीमारिका के बाहर 6 रन के लिए. रघु की भी जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि आज भी वो अपने टीम में ग्रामीण क्रिकेट खेलते हुए अक्सर नजर आते हैं और अच्छी बल्लेबाजी करते हैं, ऊपरी क्रम में बल्लेबाजी करते हैं. जी हाँ, इसमें दबा देखिए ऑफ स्टंप पर सफल होकर वसीम ने उसे खेला है, मात्र दिशा भर दी है. कोई भी फील्डर वहां पे मौजूद नहीं, उसका पूरा फायदा मिलता हुआ वसीम को. नए गेंदबाज संजय पाटिल उर्फ अंकल. अब अंकल हो चुके हैं 40 प्लस, तो होने के बाद अंकल ही कहते हैं सब लोग. संजय पाटिल का यहाँ पे स्वागत किया है. पहली गेंद पर चौके से वसीम ने. वसीम शेख एक नामचीन खिलाड़ी है, धुआंधार बल्लेबाजी करने के लिए जाना जाता है, कमाल की बल्लेबाजी कर लेते हैं. जी हाँ, ये देखिए ब्रांडेड वसीम के बल्ले से आता हुआ ब्रांडेड स्ट्रोक, मगर क्या ये सीमारिका के अंदर है, ये सीमारिका के बाहर है? जी हाँ, सीमारिका के बाहर. कैच टपकने में कामयाब, मगर उसका कोई फायदा नहीं होगा, क्योंकि आइवा कैच के लिए यहाँ पे प्राइस नहीं है. 6 रन. ये पहचान है दोस्तों, इससे अंदाजा लगा सकते हो कि ये कितने बड़े खिलाड़ी रहे होंगे अपने वक्त पर, क्योंकि कोलकाता नाइट राइडर्स में ये खिलाड़ी उनके स्क्वाड में थे, और वो क्यों थे उसका यहाँ पे जवाब देते हुए बैक टू बैक ये छक्का था, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर.
चौगुले हे नाव खूप फेमस आहे, परंतु आपल्या अलिबागमध्ये समीर चौगुले जे संघ मालक आहेत त्यांच्यातर्फे या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. कारण हवा आपण पाहतोय कुठल्या बाजूने आहे आणि त्याच्या हवेच्या विपरीत खेळणं. फिर से एक बार यहाँ पे उठाया है मगर लॉन्ग ऑन की दिशा में इस मरतबा सीधा फील्डर को ढूंढ लिया वसीम शेख ने और वसीम शेख भी मैदान से बाहर आएंगे. संजय पाटिल का ये ओवर काफी खर्चीला साबित होता हुआ दिखाई दे रहा था. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर छक्का. वसीम ने बिल्कुल उनका पीछा नहीं छोड़ा मगर आखिरकार संजय पाटिल ने उनको डगआउट का रास्ता दिखाया चौथी गेंद के ऊपर. 16 रन 4 गेंदों में खर्च कर चुके हैं संजय, मगर अब अभी भी 2 गेंदें आना बाकी. स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज है महेंद्र महात्रे, मैन फ्रॉम नौखार. अब ये दोनों भी बल्लेबाज नौखार से बिलोंग करते हैं और आज तक बहुत ही लंबे अरसे से नौखार टीम के लिए उन्होंने प्रतिनिधित्व किया है. जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश की महेंद्र ने, मगर शॉर्ट स्क्वायर की दिशा में सचिन कहाँ पे कैच छोड़ने वाले थे. सचिन कौन है? बहुत ही बढ़िया कैच स्क्वायर लेग की दिशा में और इसी के साथ महेंद्र महात्रे पहली गेंद पर मैदान से आता हुआ ये शानदार और संजीवनी चौका. जीतने के लिए 63 रनों की जरूरत. 63 का आंकड़ा आपको याद रखने के लिए आसान होगा क्योंकि जर्सी नंबर 63 आप सभी जानते हैं सूर्य कुमार यादव. तर मित्रांनो, आपण चौथ्या सामन्याकडे वळणार आहोत. वन सोल्युशन 11 नेरूळ विपक्ष नवीटेक रायडर्स कल्याण या दोन्हीही संघांचे संघनायक यांना माझी अगदी नम्रपणे विनंती आहे, या मधल्या वेळेमध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वन सोल्युशन 11 नेरूळ विपक्ष नवीटेक रायडर्स कल्याण आणि नवी मुंबई अर्थात नेरूळ दोन्हीही संघनायक. चला, नेवीटेक रायडर्स कल्याण संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. रवी पिळणकर संघ मालकांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वन सोल्युशन 11 नेरूळ संघाचे कर्णधार, चला या आपण लवकरात लवकर, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे. लक्षात घ्या, या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. आपण स्वागत घेतो याच दरम्यान
व्यासपीठावरती सन्माननीय ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर उपस्थित आहेत. अनेक काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी पदं भूषवली, किंबहुना जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा राहिले, रायगड युवक काँग्रेस ज्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली, असे आमचे ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होतोय. मी रायगड जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे सन्माननीय विद्यमान उपाध्यक्ष आकाशजी राणे यांना विनंती करेन की आपण ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन मैत्री चषक वर्सोलीच्या निमित्तानं या ठिकाणी ते या स्पर्धेला उपस्थित राहिले. ॲडव्होकेट उमेशदादा हे नेहमीच आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी, विशेषतः खेळाचा असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल किंवा त्याच वेळेला सांस्कृतिक कार्यक्रम असेल, यासाठी अतिशय महत्त्वाचं सहकार्य ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर यांच्या वतीने आपल्याला लाभतं आणि ते आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्याचप्रमाणे आमचे मित्र देवेश साखरकर हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. मी आकाशजी राणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपले मित्र देवेश साखरकर यांचाही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. मैत्री चषक वर्सोलीच्या निमित्तानं या स्पर्धेला उपस्थिती त्यांनी दर्शवली, त्याबद्दल देवेश साखरकर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल आकाशजी राणे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे आयोजक या नात्याने त्यांचा सन्मान करण्यात येतोय. आणि शाबीरभाई कुरेशी यांना विनंती असेल की आपण टॉस करायचा आहे. दोन्ही संघ मी बोलवतो कॅप्टन दोन्ही आले की बोलवतो. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, कल्याण आणि नेरूळ. येस हो, निलेशजी मलबारी आमचे मित्र आहेत, मैत्री चषक आहे, त्यांचंही स्वागत झालं पाहिजे. सो निलेश मलबारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येते. निलेश मलबारी यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येते. आपण त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देऊया. एक चांगली स्पर्धा, ते सुद्धा क्रिकेटची स्पर्धा आयोजित करत असतात अलिबाग कोळीवाड्यामध्ये, आणि आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो निलेश मलबारी यांचं. त्याचप्रमाणे इम्तियाज खोत मामू सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. तेही या स्पर्धेला उपस्थित झालेत. मैत्री चषक वर्सोलीच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया इम्तियाज खोत यांना. चल टॉससाठी या. नेरूळ आणि कल्याण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये, आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. खेळाडूंना मी विनंती करेन, सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला रिप्रेझेंटेटिव्ह कृपया समालोचन कक्षामध्ये परत पाठवा. जशी एक इनिंग झाली तसे दोन्ही संघ मैदानामधून म्हणजे कॉमेंट्री बॉक्समधून रिप्रेझेंटेटिव्ह गेलेले आहेत. धनवीन स्पोर्ट्स अलिबाग सुद्धा आणि आई एकविरा 11 पनवेल हे संघ सुद्धा. आकाशजी राणे याच दरम्यान माझ्या समवेत जॉईन झालेत. ते येतात. दरम्यान मगाशी तुम्ही म्हणालात संदीप सर की खूप सारी पदं उमेश ठाकूर यांनी भूषवली. खरं आहे, या आकाश राणेला ह्या राजकारणातलं काय कळत होतं नव्हतं माहीत नाही, पण कॉलेजमध्ये असताना जर कोणी हेरलं असेल तर ते उमेश ठाकूरनी हेरलं, आणि त्यांनी बघितलं की या पोराच्यात काहीतरी स्पार्क आहे आणि आपण त्याला पुढे कुठे ना कुठेतरी येतं. त्या टायमाला NUCI म्हणजे विद्यार्थी सेनेचा मला अध्यक्ष बनवला अलिबागचा. त्यानंतर आज जे काय माझ्या इकडे काँग्रेस पक्षाची जे राष्ट्रीय पक्ष आहे, हा कुठला छोटा मोठा पक्ष नसून पूर्ण राष्ट्रीय पक्षाचा मी एक आज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रायगडमधून जातो, तेव्हा पहिलं मी नमन मधुशेठ ठाकरांना करतो आणि त्यानंतर जर नमन करत असेल तर ते उमेश ठाकूर, कारण की त्याच्यामुळे मला पदं ही आजपर्यंत एवढी भुजवायला भेटली, आणि आज जे काय नाव होतं ते उमेश ठाकूरमुळे आपलं या अख्ख्या जिल्ह्यात होतं. नक्कीच, आणि ही कृतज्ञता आपण व्यक्त केल्याबद्दल आकाशजी राणे, मला वाटतं हे काँग्रेसच्या विचारसरणीचे संस्कार तुमच्यावरती आहेत, आणि ती विचारसरणी जी आहे, ज्या देशामध्ये आपल्या वरिष्ठांचा मान राखायचा, आपल्यासाठी ज्यांनी केलेलं आहे त्यांना कधीही विसरायचं नाही. अलीकडच्या काळामध्ये आपला फोटो येण्यासाठी आकाशजी, अलीकडच्या काळामध्ये आपला फोटो येण्यासाठी बऱ्याच जणांना बाजूला सारलं जातं. मग ते किती आपल्यासाठी ज्येष्ठ असतील किंवा त्याच वेळेला किती आपल्यासाठी त्यांनी मोठं कार्य केलं असेल याचा विचार केला जात नाही, पण अशा वेळेला काँग्रेसच्या विचारसरणीचा आपण या ठिकाणी सन्मान करता. आज रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष या नात्याने आपण त्याचा मान ठेवलेला आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक या ठिकाणी आपलंही कौतुक करतो, अभिनंदन करतो, आणि वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी
62 धावा झाल्या, 63 धावांची गरज आहे. आणि अशा वेळेला पहिल्या षटकासाठी दीपक गोलंदाजीला आलाय. लेफ्ट आर्म उर्दू विकेट गोलंदाजीला आला. पहिला चेंडू पंचांचा इशारा आला की हा वाईड असणार आहे. नवीन जोडी मैदानामध्ये सचिन घरत आणि सलामीची जोडी. मी विनंती करतो की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह कृपया पाठवा. हा एकविरा पनवेल. यावेळेला सचिन उलट्या हाताने खेळतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पार. और पार 6 रन के लिए. रिप्रेझेंटेटिव्ह कृपया पाठवा. हा एकविरा पनवेल. यावेळेला सचिन उलट्या हाताने खेळतोय. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पार. और पार 6 रन केली. कडच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की योग्य फटक्यासाठी योग्य चेंडू निवडणं म्हणजे आपल्याला मुलींमधून एखादी बायको निवडण्यासारखं असतं. पण त्याच वेळेला प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. ते स्किल तुम्हाला आयुष्यभरासाठी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये असावं लागतं. या वेळेला मैदानामध्ये तसं निवडलं गेलं. पण सचिनचं कौतुक करावं लागेल. 7 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सुरुवात झाली. 8 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. पहिला चेंडू स्वैर होता. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळाली. आणि त्यानंतर आता जय पाटील ऑन अ स्ट्राईक एंड. जो सामना करणार आहे तो आपण पाहतोय गोलंदाज दीपकचा. दीपकची गोलंदाजी आपण पाहतो ना, डावखुरा गोलंदाजा एक नॅचरल अँगल मिळतो किंवा नॅचरल मुवमेंट मिळतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला समोरचा फलंदाज ताक दिनादिन करायला लावू शकतो अशा प्रकारची जर गोलंदाजी त्याच्याकडे असेल तर त्यावेळेला तुम्हाला थोडा विचारपूर्वक खेळ दाखवावा लागतो. काही वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टीडी करनी पडती हे असं जे म्हणतात ते यावेळेला मैदानामध्ये करण्याचा प्रयोग केला गेला. हे अभिनव प्रयोग होत असतात कारण तुम्ही जेव्हा कमी षटकांचे सामने खेळताना अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की टेस्ट क्रिकेट इज द बेस्ट क्रिकेट असं नेहमी म्हटलं गेलं. पण त्यानंतर त्या क्रिकेटला रिझवायला वन डे क्रिकेट आलं. वन डे क्रिकेटची अर्थात सुरुवात झाल्यानंतर आपण पाहिलं होतं इवन वन डे क्रिकेट जर पाहिलं ना तर याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे. मी मागेच एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये थोडासा काही गोष्टी फाइंडिंग आउट झाल्या होत्या मला. म्हणजे मी त्यावेळेला काही गोष्टी सर्च केल्या. त्यावेळेला मला एक गोष्ट अनपेक्षितपणे सापडली होती की वन डे विश्वचषक हा पहिल्यांदा अर्थातच याच दरम्यान पंच काही इशारा करत आहेत. हां, एक चेंडू येणं बाकी की वन डे विश्वचषक जो झाला होता तो महिलांचा पहिला विश्वचषक आपल्याला झालेला पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर पुरुष गटातला महिला विश्वचषक आपल्याला अनुभवायला मिळाला होता. वन डे क्रिकेट आय एम टॉकिंग अबाउट. T20 क्रिकेट हे सुद्धा तेवढंच त्या फॉर्मॅटमध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं. एक मोठा फटका पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू मोरिया 11 पनवेलच्या बॅनरला धडक देताना चेंडू सीमारेषा पार. आमच्या अनेक घटनांमध्ये साथीदार असे स्वप्नील पडवळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. याहीपेक्षा अनेक काही शब्द आहेत पण ते आम्ही संध्याकाळी या ठिकाणी ऑन माईक बोलू शकत नाही. त्यामुळे अनेक घटनांचे साक्षीदार आणि अनेक घटनांचे साथीदार स्वप्नीलजी पडवळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. धावफलकावरती 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मोरिया 11 पनवेलच्या बॅनरला धडक देताना आपण पाहिलं ना की त्याच संघाचा तो खेळाडू आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित जय पाटील याने सुद्धा म्हटलं की चला हा चेंडू सीमारेषा पार आपल्याला पोहोचवायचा आहे तर आपल्या खेळाडूंना थोडी अंशिका होईना सलामी देऊया. 13 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. सामना जिंकण्यासाठी जेव्हा तुम्हाला 63 धावा 4 षटकामध्ये पार करायच्या आहेत तेव्हा त्या पद्धतीचा ॲटिट्यूड येणं गरजेचं होतं. पहिलं षटक संपलं दीपकचं ज्या षटकामध्ये थोडा लफकटर गोलंदाजी होती. आज कसा प्रभावित केला आपण पाहिलं ना. समर्थ कडूने 7 चेंडूमध्ये 14 धावा दिल्या. संजय वास्कर नवीन गोलंदाज येतोय. निशांत शिवलकरने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. सोन्या गायकवाडला मी क्रीडा भवन अलिबागच्या मैदानावरती अनेक वेळेला खेळताना पाहिलाय. आमचे मित्र सागर सुद्धा या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानपन्न होण्यापेक्षा आपण इथे आमच्या समवेत स्थानपन्न झाला तरीही आनंद आहे. धावफलकावरती 13 धावा झाल्यात मित्रांनो. वी टॉकिंग अबाउट टू बी द फर्स्ट इनिंग. ज्याच्यामध्ये सोन्या गायकवाडच्या बॅटिंगबाबत मी म्हणत होतो की यासिनजींनी त्याचा उल्लेख फार सुंदर केला की सोन्या गायकवाड एक असा स्फोटक फलंदाज जो मैदानामध्ये कधी चौकार षटकारांची आतिषबाजी करतो. पारगावमध्ये जी काही 3 रत्न आहेत ना त्या 3 रत्नापैकी सोन्या गायकवाड हे पहिलं रत्न आहे. आणि ज्या रत्नाने अनेक वर्ष अनेक चांगले मैदानं गाजवली आणि किंबहुना आपल्या खेळामधला एक आकर्षकपणा काय असतो ना तो दाखवून
रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आता गोलंदाजीला कोण आलाय तर आपण पाहतोय संजय वास्कर गोलंदाजीला आलाय, ज्याला धावा रोखाव्या लागतील, कारण जय पाटीलकडे ती क्षमता आहे. आपल्याला माहिती आहे की जय पाटील चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो. सचिन घरात अर्थातच नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. या पद्धतीने जर तुम्हाला 63 धावा डिफेंड करायच्या असतील तर सामना लाईटली घेऊन चालणार नाही. बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात की आपण थोड्या अंशी का होईना रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतो, पण 40+ क्रिकेटमधून हेच तर तुम्ही शिकू शकता, किंवा त्याच वेळेला हेच तर क्रिकेट तुम्ही घेऊन जाऊ शकता. मैदानामध्ये तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेटकडे फोकस करताय हे फार महत्त्वाचं असतं. आता पाहायचं की ही जी क्रिकेटपटू आहेत ना थोडे विनयशील आहेत, किंवा त्याच वेळेला त्यांच्यामध्ये थोड्या अंशी का होईना दुसऱ्याला रिस्पेक्ट देण्याची क्षमता आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ज्याला मी म्हणतो की तुम्ही तुमची बॅट उद्धट असावी लागते, ही मैदानामध्ये गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला 63 धावा चेस करायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेणार का? माझ्या समवेत चेतन घरत जॉईन झालेत, त्यांचाही इंटरव्ह्यू आज दिवसभरामध्ये मी नक्की घेणार आहे. प्रत्येक आकाजी राणे यांचा सकाळच्या सत्रामध्ये इंटरव्ह्यू झाला आहे, गोलू यांचा सुद्धा इंटरव्ह्यू झालेला आहे. थोड्या वेळानंतर चेतन घरत यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे. प्रतीकसुद्धा थोड्या वेळानंतर येणार आहेत, त्यांच्याकडेही मी जाणार आहे. आमचे काही मित्र या ठिकाणी मंडळी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे स्पर्धेच्या निमित्तानं, त्यांच्याकडेही जाण्याचा हा प्रयत्न आमचा नक्की असेल. कारण मैत्री चषक वर्सोली आपल्या सर्व मित्रांसाठी, आपल्या सर्वांच्या मैत्रीसाठी. 40+ खेळामध्ये एक आणखीन वेगळी रंगतता असते, ती म्हणजे इथे क्रिकेटर खास करून आपण पाहतो ना की थोडं एंटरटेनमेंट भूमिका घेऊन मैदानामध्ये असतात, पण त्याच वेळेला खेळावरचा फोकस कधीही ते ढळू देत नाही. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही खेळण्यासाठी मैदानामध्ये गेलेलात, तुमच्याकडून तुमच्या संघ सहकाऱ्यांना अपेक्षा, पण त्यापेक्षा तुम्ही पॅकरला कमिटेड आहात, ही भूमिका अगदी चोखपणे बजावली जाते. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय की खोलात टाकलेला आणि त्याच वेळेला समोरच्या फलंदाजाला पूर्णप्रमाणे निष्प्रभ करणारा. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये चेतन तसं पाहिल्यानंतर बऱ्याच वेळेला बोललं जातं की मॅन ऑफ द सिरीजला बाईक असतं, किंवा मॅन ऑफ द सिरीजला आणखीन काही विशेष पारितोषिकं असतात. काही खेळाडूंच्या नावावरती 15 बाईक आहेत, काही खेळाडूंच्या नावावरती अलीकडच्या काळात 2-3 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर सुद्धा 2-4 बाईक झालेल्या आहेत. चांगला फटका, पण तितकाच सुंदर झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. गणेशने हा अफलातून झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. गणेश मैदानामध्ये ती कामगिरी करून दाखवतात. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. संजय वास्करचा षटक, याच्यामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज अर्थातच एकविरा पनवेल संघाचा मैदानामध्ये येतोय. एकविरा स्पोर्ट्स एकविरा पनवेल संघाचा खेळाडू मैदानामध्ये येतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह मित्रांनो गरजेचं आहे. आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. धावफलकावरती 17 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 17 धावा. काही वेळेला अर्थातच 40+ खेळाडू म्हणत असेल नावात काय ठेवलंय, बरेच काही ठेवलंय मित्रांनो. 12 चेंडूंमध्ये 17 धावा जेव्हा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजीला समर्थ कडू गोलंदाजीला आलेत, कारण सामना जिंकण्यासाठी तब्बल 63 धावा चेस करायच्या. आज धनवीन अलिबागचे समीर चौगुले खुश असतील. मगाशी समीर चौगुले यांच्याबाबत कधी कधी काय असतं, आम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून थोडा कॉमेंटरी बॉक्स सोडला ना की त्याच्या पलीकडे सुद्धा आम्हाला खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात प्रेक्षकांमध्ये गेल्यानंतर. टॉससाठी या चला, कल्याण आणि नेरूळ टॉससाठी यायचं आहे. येस नेरूळ ना सर, येस कल्याण संघाचे नेव्हिटेक रायडर कल्याण संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आय वुड लाईक टू इन्व्हाइट वन सोल्युशन 11 नेरळ. गाडी समोर गाडी आहे ती जरा बाजूला हटवायची आहे. समोर जी गाडी आहे ती बाजूला हटवायची आहे. आपले रिप्रेझेंटेटिव्ह जरा जायचं आहे तिथे. गोलू तुम्हालाच जावं लागेल. कोणती गाडी आहे बघा. 12 चेंडूत 17 धावा आल्यात. पण चेतनजी आपण ज्याच्याबाबत बोलत होतो ना की धनवीन अलिबाग अलीकडच्या काळामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो, धनवीन स्पोर्ट्स अलिबाग, आणि समीर चौगुले यांचा तो संघ आहे. समीरजी यांच्याबाबत टिप्पणी करताना मगाशी यासिनजी म्हणाले होते की आपल्याला हास्य जत्राचे समीर चौगुले आठवतात. त्यांचं बघितल्यानंतर तर तिथे लगेच कॉमेंट म्हणजे प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली. येस, हे समीर चौगुले आणि ते पण समीर चौगुले आपल्याला दोन्ही एंटरटेनमेंट देतात. फरक फक्त केसांचा आहे. येस, समीर चौगुले यांचे केस अजूनही अबाधित आहेत आणि ते अबाधितच राहतील. तिकडे केस सगळे
सगळे काही अर्थातच डोंगर उजाड असण्याप्रमाणे पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत त्यांचा फोटो सुद्धा आहे. समोर लावले आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला, ज्याची कोणाची आहे त्याने जरा कृपया बाजूला हटवायचे. संचित मात्रे आपली गाडी आहे मे बी, तर कृपया आपण कुठे असाल तर त्वरित ती. येस, नेरूळ संघाचे कर्णधार सुद्धा आलेत. 1 सोल्युशन 11 नेरूळ संघाचे कर्णधार. चला, नेव्ही टेक रायडर्स कल्याण, आपण इथेच आहात तर जरा या समोर. आणि शाबीर भाई कुरेशी यांना मी विनंती करतोय की शाबीर भाई आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस होना चाहिए, ये दरख्वास्त है. सो आई वुड लाइक टू इन्वाइट नेवी टेक राइडर्स कल्याण एंड 1 सोल्यूशन 11 नेरूळ. मेनी बेस्ट लक फॉर दिस मॅच अँड एंटायर टुर्नामेंट. कल्याण आणि नेरूळ संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. सामना तिथे मैदानामध्ये रंगलाय. शाबीर भाई कुरेशी येतात, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. धनवीन स्पोर्ट्स अलिबाग मैदानामध्ये अतिशय चुरशीची लढत मैदानामध्ये जी काही अपेक्षित होती त्यांना तशा प्रकारची लढत नाही आहे, कारण पूर्णपणे एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावा त्यांनी उभारली, 63चं आव्हान ठेवलं. 4 चांगले गोलंदाज आहेत. समर्थ कडूसारखा अष्टपैलू असा क्रिकेटपटू मैदानामध्ये आहे, जो आजही टचमध्ये असणारा क्रिकेटपटू आहे. चांगलं क्रिकेट तो खेळतोय आणि त्याच्यामुळे असे बलाढ्य खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र मात्रे सुद्धा आपल्याला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण ते करतात. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. चेंडू जातोय तो वाईडेस्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. रघुनाथ माळी जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल मात्र धाव पूर्ण करण्याची संधी आहे फलंदाजाकडे. येस, मी कल्याण संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण सरसमोर यायचं आहे. नरेश, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि त्याच वेळेला नेरूळ संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित होतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नेरूळ आणि कल्याण सचिन यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. शाबीर भाई कुरेशी यांना विनंती असेल की आपण टॉस करायचा आहे. हेड. सचिन टॉस जिंकतायत, म्हणजेच अर्थातच नेरूळ संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. काय निर्णय असेल? 4 षटकांचा सामना. जरा आमचे 4 ते 5 प्लेअर मागणे येत आहेत. जरा टीम डिस्कशन करतो आणि 2 मिनिटात तुम्हाला कळवतो. काही हरकत नाही. अलिबागमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चांगली मॅच तुम्ही खेळावी ही अपेक्षा आहे. आणि थोडंसं ऊन वाढलेलं आहे तर स्वतःची काळजी घ्या. एकच कमिटीच्या वतीने रिक्वेस्ट असेल की ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल मैदानामध्ये पाण्याची गरज आहे, सामना थांबवा. आपण त्या पद्धतीने सहकार्य करू. पुन्हा एकदा तुमचं अलिबागमध्ये मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. डीजे मास्टर, एक नजर टाकूया धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. tenniscricket.in संपूर्ण क्षणचित्रे आपल्यापर्यंत पोहोचताना 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. वाटतं सागरला बॅटिंगला जावं लागेल आता 6 चेंडूमध्ये सल्लामसलत करायला, पण हरकत नाही. दिस इज ऑल अबाउट द क्रिकेट. आणि आई एकविरा 11 पनवेल संघाला हे अपेक्षित नव्हते की साधारण 62 वगैरे धावा होतील. कधी कधी काय असतं की आपण एक प्रेडिक्शन धरून चालतो मनामध्ये. हा एक सायकोलॉजीचा खेळ आहे की तुम्ही पकडता की समोर एक 40च रन्स होणार आहेत, 50च रन्स होणार आहेत आणि मग थोड्या +5 किंवा +10 झाला की मग थोडा कॉन्फिडन्स आपला लूज होतो आणि त्याच्यामुळे त्या सिच्युएशनसाठी आपण तयार नसतो. बघा, जीवनामध्ये सुद्धा या फेजला आपण बऱ्याच वेळेला सामोरे जातो, कारण आपल्याला माहिती नसतं की कदाचित समोरचाच माणूस आपला केसाने गळा कापणार आहे, समोरचाच आपला मित्र कधी आपल्याशी गद्दारी करणार आहे. पण अशा गोष्टी घडत जातात, पण त्या होऊ नये यासाठीच हा मैत्री चषक आहे. मैत्री चषकातून आपल्याला हेच तर शिकायचं आहे की मित्रांनी मित्रांसाठी करणं. आकाशजी राणे सकाळी फार सुंदर वाक्य म्हणाले होते की कोरोना काळामध्ये एकमेकांना ज्या वेळेला कोणी नव्हतं. येस, विलास पाटील गोलंदाजीला, लिजेंडरी गोलंदाज विलास पाटील. पहिला चेंडू जाणीवपूर्वक मुद्दाम फुल टॉस टाकला होता, कारण समोर फलंदाज आला की विलासला काहीतरी वेगळं ऊर्जा मनामध्ये संचारत असते, कारण विलासकडे एक ते व्हेरिएशन्स आहे, विलासकडे ती कल्पकता आहे, विलासकडे ते स्किल आहे आणि त्याचा बरोबर तो त्याचा वापर करत असतो. हां, आज मैदानामध्ये आपण पाहतोय की धनवीन अलिबाग संघातर्फे खेळत असताना
विलासकडे तो टर्न सुद्धा आहे, टप्पा घेतला ऑप्शनच्या बराचसा बाहेर वळतोय चेंडू, परंतु या वेळेला त्याला माहिती आहे की त्याच्या कक्षेपासून जो काही चेंडू वळवायचा नाही किंवा समोरच्या फलंदाजाला ते चॅलेंज निर्माण करायचं ना, ते चॅलेंज देणं आवडतं. आणि मला खास करून विलासचं ते ओव्हर किंवा विलासचं ते ॲनालिसिस करायला तेव्हा आवडतं किंवा विलासला थोडा पुशअप करायला मला तेव्हा आवडतो जेव्हा 6 चेंडूमध्ये शेवटच्या 10 किंवा 8 रन आवश्यक असतात किंवा 5 रन आवश्यक असतात. विलासने ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे. आता 6 चेंडूमध्ये 38 असताना सुद्धा विलास गोलंदाजीला आलाय. कदाचित आपले थोड्या अंशी का होईना प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, मला पुढची मॅच सुद्धा खेळायची आहे, तर त्याच्यामुळे मी गोलंदाजीला आलोय असा कदाचित निर्णय असावा किंवा कमिटीचा त्यांच्या थिंक टँक किंवा त्यांची जी काही अर्थातच टीम आहे त्यांचा निर्णय असावा की आपल्या 4ही बॉलर्सना थोड्या अंशी का होईना एक प्रॅक्टिस मॅच मिळावी. पण आज आई एकविरा पनवेल संघाने थोडं निराश केलं आहे, कारण त्यांच्याकडून जी अपेक्षा होती तशा प्रकारचा खेळ मात्र मैदानामध्ये झाला नाही. पण 40+ या संघामधून फार काही मोठ्या अपेक्षा नसतात, कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्रिकेटपटू येथे केवळ एंटरटेनमेंट या भूमिकेतून आता मैदानात पहिल्या राऊंडमध्ये खेळत असतो. एक मॅच जिंकले ना की हे प्रचंड सिरियस होतात. पण ही गोष्ट मात्र नक्की आहे, पहिली मॅच मजेशीर असते, पण एकदा काही दुसऱ्या मॅचमध्ये गेले की सगळे सिरियस होणार आणि एकदम मग नाही बाबा जिंकायचं आहे, आज जिंकण्यासाठी खेळायचं आहे, अशा पद्धतीची ती भूमिका असेल. कारण मी 40+ लॉट्स गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने फॉलो करतोय. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही यूट्यूबला ही माध्यम उपलब्ध झालं की तुम्ही ते क्रिकेट बघू शकता, त्यावेळेला 40+ लॉट्समध्ये बघण्याचा तो एक आनंदसुद्धा वेगळा असतो. कारण आपण ज्या क्रिकेटपटूंना पाहिलंय, आपण ज्या क्रिकेटपटूंना फॉलो केलोय, ते क्रिकेटपटू आपल्या समोर आहे, ते बघितल्यानंतर आनंद कोणाला नाही होणार. कारण आपल्याला माहिती असेल की पूर्वी ना तुम्ही हे 40+ क्रिकेट इट इज नॉट ऑल अबाउट, पण दरम्यान सामना संपतोय त्याबद्दल पहिल्यांदा कौतुक करूया, अभिनंदन करूया. अर्थातच धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघाचे जे सामना जिंकतात आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय 5 चेंडू 17 धावांची आकर्षक, तुफानी आणि तितकीच तडफदार खेळी साकारणारा वसीम शेख. आणि मी अभिनंदन करतो आणि वळतोय आणि पुढच्या सामन्याकडे वळतोय जिथे नेव्हिटेक रायडर्स कल्याण विरुद्ध. मला अपेक्षा असेल की पुढच्या 2-3 मिनिटात ते निर्णय कळवतील. पण आपण सामनावीराच्या पारितोषिकाकडे वळूया. सामनावीराचा मानकरी ठरतोय तो वसीम शेख. आज अफलातून बॅटिंग